नमस्कार. जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता आपण बनवणार आहोत मका पोहा चिवडा. तर आपण बघा पोहे घेतलेत अर्धा किलो. बाकी मसाले लागणारे कढीपत्ता, मीठ, साखर, पिठी साखर घेतली आहे. ते आपण बदाम, काजू, मनुके, काळे मनुके, मिरची अशी बारीक चिरून घेतलेली आहे. सुकी करून घेतले एकदम धुवून स्वच्छ चिरून. शेंगदाणे घेतले आहेत. आता आपण पेटवलेलं आहे आणि कढईमध्ये तेल टाकले. तेल गरम करायला ठेवले आणि तेल गरम झालं की आपण लगेच मका पोहा तळून घेऊया. गॅस फास्ट केलं आहे. एक आपण असं तळून बघूया चांगला फुलला का, म्हणजे तेल आपलं गरम झालेलं आहे. हे बघा असं असं पटकन फुललं की म्हणजे तेल आता आपण सर्व हे मका पोहा तळून घेऊया. बघा असे पटकन तळले पाहिजे आणि लगेच काढून घ्यायचे असे. हे बघा हे असे काढून घ्यायचे, पूर्ण झाऱ्याने काढून घ्यायचं पूर्ण. असे सर्व आपण आता तळून घेऊया. आता आपण शेंगदाणे तळून घेऊ. शेंगदाणे एकदम असे बारीक गॅसवर तळून घ्यायचे, चांगले तळले पाहिजेत शेंगदाणे. हे बघा बारीक गॅस ठेवायचा आणि मग सर्व तळून घ्यायचे असे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा असे तळले पाहिजे. असे तळले गेले पाहिजे शेंगदाणे. आता आपण लगेचच काजू पण तळून घेऊ. शेंगदाणे तळून झाले. काजू, बदाम. आता पहिला आपण बदाम तळूया. गॅस एकदम बारीक ठेवायचा, नाहीतर बदाम जळतील. मस्त असे कुरकुरीत लागतात चिवड्यामध्ये. चिवडा खूप टेस्टी लागतो हा मक्याचा. सगळं एकत्रच काढलं तरी चालतं. आपल्याला एकत्रच काढल्याने मिक्स करायचं आहे सर्व. हे बघा असं सर्व काढून घ्यायचे. यात आपण काजू टाकलेत, ते पण लगेच 1 मिनिटाने तळून होतील. लगेच काढून घेऊया आपण. आणि मग मिरची तळूया आणि मग कढीपत्ता. हे बघा असे काजूचे तुकडे केलेले आहेत, ते तळून घेतले. आता खूप छान लागतात ते काजूचे असे ब्राऊन रंगावर तळल्यावर. हे बघा आता आपण मिरच्या टाकल्यात. आता मिरच्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आपण मस्त अशा तळून घेणार आहेत. कुरकुरीतच मिरच्या तळायच्या, खूप मस्त लागतात. आणि मग आपण नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया. कुरकुरीत तळून घेऊया. असं अंगावर उडतं, थोडं लांब उभं राहायचं जरा. कढीपत्ता असा कुरकुरीत तळून घ्यायचा, एकदम कच्चा नाही ठेवायचा, छान तळायचा. मस्त लागतं कढीपत्ता असाच खायला चिवड्यामधला. हे बघा आपले आता पोहा असं तळून झालेले आहेत. हे बघा 2 ताटं भरले आहेत आपले मस्तपैकी. आता आपण मस्त याच्यामध्ये मोठा टोप घ्यायचा आणि त्याच्यात असं टाकून घ्यायचं सगळं मिक्स करून. नंतर आपण थोडीशी हळद टाकूया. अशी हातानेच टाकायची, अशी सगळीकडे लागली पाहिजे. नंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडी पिठी साखर टाकायची. ती पण हातानेच टाकली तरी चालेल अशी मस्त. नंतर हे थोडं कढीपत्ता, मिरची,
शेंगदाणे, काजू बदाम, नंतर काळे मनुके, नंतर असं थोडंसं मस्त असं मिक्स करायचं. असं हाताने नाही घ्यायचं, मिक्स करायचं. असं टोप खालीवर करायचं म्हणजे सगळीकडे लागलं पाहिजे. असं हलवायचं. नंतर परत आपण हे या बाकीचं आहेत पोहे ते पण टाकून घेऊया. नंतर परत थोडीशी हळद. तुम्हाला किती तिखट हवा आहे त्याप्रमाणे चिवडा तिखट करू शकता. थोडंसं मीठ चवीनुसार. आता ही पिठी साखर टाकून घेऊया आपण. परत हे काजू बदाम टाकूया. आणि हे काळे मनुके, गोल्डन मनुके, हे पण आपण मिक्स करून घेऊया छान. असं खालती वरती करायचा. खूप चिवडा टेस्टी लागतो हा मका चिवडा. बघा असा हलवून घ्यायचा म्हणजे सगळी साखर मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. असा कुरकुरीत चिवडा होतो. हे बघा कसं मस्त झालं. नाहीतर पोहे हे तळल्याच्या नंतर नरम होतात. तर मी तुम्हाला दाखवते आता. बाकीचं राहिले ते पण टाकूया आपण. मिरची परत हलवून घेऊया. हा बघा असा मस्त चिवडा झाला आहे. हे पोहे बघा असे कुरकुरीत असे तळून घ्यायचे. असं तुटले पाहिजे म्हणजे आपला पोहा चांगला तळून झालेला आहे. हे बघा असा कुरकुरीत आवाज आला पाहिजे. एकदा नक्की करून बघा हा पोहा चिवडा तुम्ही. हा बघा कसं छान दिसतो. कशी वाटली तुम्हाला मका चिवडीची रेसिपी? एकदा नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.